बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या म्हणजे 14 नोव्हेंबरला पार पडते। आपण आहोत बिहारच्या राजधानीत अर्थात पटनामध्ये। पटनामधलं हे आपण बघतोय सशक्त मतदान केंद्र म्हणजे इथेच आपण जर पाहिलं तर फतुहा, बांकीपूर, पटना साहिब, बाड, मोकामा, बख्तियारपूर ही जी विधानसभा क्षेत्र आहेत किंवा ही मतदारसंघ आहेत यांची मतमोजणी या केंद्रावरती होईल। असे बिहारमधले एकूण 38 जिल्हे आणि एकूण 243 मतदारसंघ। या 243 मतदारसंघाचे सुद्धा आपण जर पाहिलं तर एकूण 6 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच एक लोकसभा मतदारसंघ। तसं एक एक केंद्र जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यात स्थापित करण्यात आलं आहे। अशा प्रकारचं ज्यावरती मतमोजणी जी आहे ती पारदर्शकमध्ये पार पडेल। सरकारी अधिकारी असतील किंवा सरकारी विभागातले वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील त्यातले सगळे अधिकारी उद्याच्या या सगळ्या मतमोजणीमध्ये सहभागी असतील, मदत करतील आणि त्यातनं मतमोजणीतनं जो आकडा समोर येईल त्यातनं आपल्याला कळू शकेल की बिहारच्या जनतेचा कौल हा नेमका कोणाला देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे सरकारी यंत्रणा आता जर आपण बघितली ती जोरदार उद्याच्या तयारीत गुंतलेली आहे, तयारी केली जाते। कारण उद्याची मतमोजणी हे व्यवस्थित पार पडून हा लोकशाही उत्सवातला सगळा सोहळा आणि त्यातला निकाल जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ती जबाबदारी या प्रशासनावरती आहे। त्यामुळे पटनामधनं इथलं हे सशक्त मतदान केंद्र मी दाखवतोय। इथूनच उद्या आपण आपल्यापर्यंत पटनातल्या फतुहा, बांकीपूर, पटना साहिब, बाड, मोकामा, बख्तियारपूर इथल्या विधानसभा क्षेत्राचा काय निकाल असेल तो तर आम्ही तुम्हाला देऊच। शिवाय 243 मतदारसंघाचा मूड देखील एक एक करत आकडेवारीतनं आपल्या समोर येईल आणि त्यातनं कळेल मूड बिहारचा। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह न्यूज 18 लोकमत, पटना।